The hopes that you bring, the dreams that you share, the pleasure you get when you know that we care. The faith that you place, the trust that we share, the joy in your heart when you know that we care. You before we, as USV. You before we, as USV. USV, your reliable healthcare partner. नमस्कार, मी डॉक्टर मदन फडणीस. आज मधुमेहावर विजय मिळवण्याकरता बीट डायबिटीज या शीर्षकाखाली आपण मधुमेहाविषयी शास्त्रीय चर्चा करण्याकरता इथे एकत्र जमलेलो आहोत. आणि मित्रांनो, आज माझ्याबरोबर महाराष्ट्रातले ज्ञानवंत आणि भरपूर अनुभव असलेले मधुमेह तज्ज्ञ आलेले आहेत. माझ्या डाव्या बाजूला डॉक्टर दीपक साळुंके पुण्याहून आलेत. त्यानंतर डॉक्टर जय देशमुख हे नागपूरहून मुद्दामून या कार्यक्रमासाठी इथे आलेत. आणि डॉक्टर प्रमोद जोशी हे सुद्धा पुण्याहून आलेले आहेत. तर आज आपण या सगळ्या मधुमेह तज्ज्ञांच्या बरोबर मधुमेह हा विषय समजून घेऊ. आपलं शरीर आहे ना, हे असंख्य पेशींपासून तयार झालेलं आहे. आणि ती प्रत्येक पेशी, तिला जीव आहे, स्वतंत्रता आहे आणि तिला काम करायला शक्ती लागते. या शरीराला ही ऊर्जा आपण जे अन्न ग्रहण करतो त्या अन्नातनं मिळते. आपण जे काही अन्न खाऊ त्याच्यामध्ये गोड पदार्थच असायला पाहिजेत असं काही नाही. काहीही खाल्लं तरी पचनानंतर पोटात आणि लिव्हरमधनं त्या अन्नपदार्थांचं साखरेमध्ये रूपांतर होतं. आणि मग ही साखर आपल्या रक्तामध्ये येते. रक्तात साखर आली की गुप्तहेरांकडनं मेंदूला निरोप जातो की साखर आलेली आहे, आता इन्शुलिनला पाठवून द्या. हे इन्शुलिन आपल्या स्वादुपिंडामध्ये तयार होत असतं आणि हे एक असं हार्मोन आहे की ते रक्तातली साखर आटोक्यात ठेवण्याचं काम त्यांना दिलेलं आहे. आणि कुठल्याही कारणाने जर आपल्या शरीरात जर इन्शुलिन तयार झालं नाही किंवा त्या इन्शुलिनला विरोध पेशींनी केला आणि इन्शुलिनचं जर काम नीट झालं नाही तर रक्तात जी साखर येते ती पेशींमध्ये आत शिरू शकत नाही आणि मग ती रक्तात तशीच साचून राहते. त्यामुळे मित्रांनो, जर मधुमेहाची व्याख्या अगदी थोडक्यात सांगायची झाली तर इन्शुलिनच्या अकार्यक्षमतेमुळे रक्तातल्या पडून राहिलेल्या साखरेला, साचून राहिलेल्या साखरेला मधुमेह असं म्हणतात. मग एकदा हा मधुमेह काय आहे हे ओळखल्यानंतर डॉक्टर दीपक साळुंके, मला सांगा की हा मधुमेह का होतो बरं, आणि हा साधारणपणे कोणाकोणाला हा होण्याची शक्यता जास्त असते? मधुमेह का होतो याच्या आधी आपण हे समजून घेतलं पाहिजे की मधुमेहाला वयोमर्यादा नाही. लहान बाळापासून तर वयोवृद्धापर्यंत कुणालाही मधुमेह होऊ शकतो. मधुमेहाचे साधारण ढोबळपणे 2 प्रकार आपण मांडतो. टाईप 1 ज्याला इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीज असंही म्हटलं जातं. याचा अर्थ इन्शुलिनची आवश्यकता तो ट्रीटमेंट करण्यासाठी असते. टाईप 2 ज्याला इन्शुलिन इंडिपेंडंट डायबिटीज म्हटलं जातं, ज्यामध्ये गोळ्यांचा वापर केला जातो. आणि तिसरा प्रकार जो जेस्टेशनल डायबिटीज म्हणजे गरोदरपणी होणारा मधुमेह. आता आपण जर बघितलं यातले असंख्य फॅक्टर्स डायबिटीज होण्यामध्ये कारणीभूत असतात. सर्वात महत्त्वाचा फॅक्टर अनुवंशिकता, जो साधारणपणे 40 ते 45% लोकांमध्ये तो दिसून येतो. आणि अशा लोकांमध्ये ज्यांच्या आई, वडील, बहीण, भाऊ, काका, मामा यांना डायबिटीस आहे, अशांच्या घरामध्ये डायबिटीसचं प्रमाण जास्त असतं. दुसरा महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे बदलती आहारशैली. आपण पूर्वीच्या आहारापासून दूर गेलो, पाश्चिमात्याच्या आहाराजवळ गेलो, आपण प्रोसेस फूड वापरायला लागलो, आपण बाहेरचे खाऊ लागलो आणि त्यामुळे डायबिटीसचं प्रमाण अतिशय झालं असं मला वाटतं. तिसरा महत्त्वाचा फॅक्टर आहे बदलती जीवनशैली. भारताचा जगामध्ये मधुमेहाच्या बाबतीत नंबर 1 आहे म्हटलं जातं. भारत हा डायबिटीसिक कॅपिटल आहे असं म्हटलं जातं. याचं कारण आपलं औद्योगिकीकरण. औद्योगिकीकरणामुळे आपली जी सुबत्ता आली तशी लोकांमध्ये जीवनशैली बदलली, बैठं काम आलं, मजा करण्याची प्रवृत्ती आली आणि अशामुळे डायबिटीसचं प्रमाण आपल्या भारतामध्ये वाढत चाललं. पुढचा फॅक्टर जर लक्षात घेतला तर मानसिक ताणतणाव. मानसिक ताणतणाव डायबिटीस कसा होतो तर ताणतणावानंतर असे काही हार्मोन्स आपल्या रक्तामध्ये तयार होतात की जी डायबिटीसला घातक असतात, शुगर वाढायला मदत करतात. त्याबरोबरच विशिष्ट औषधं ज्याच्यामध्ये नाव घेईन स्टिरॉइड्स, अस्थमा,
संधिवात अशा रोगांसाठी वापरली जाणारी औषधं त्यांनीसुद्धा आपला डायबिटीस वाढू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटचा जेस्टेशनल डायबिटीस किंवा गर्भवती स्त्रियांना होणारा डायबिटीस. याच्यामध्ये ज्यांचं वय आणि वजन गर्भवती असताना जास्त असतं किंवा ज्यांना जास्त वजनाची मुलं झालेली असतात पूर्वी आणि ज्यांच्या घरामध्ये डायबिटीसचं प्रमाण जास्त आहे अशांना जेस्टेशनल किंवा गर्भवती स्त्रियांमध्ये होणारा डायबिटीस होतो असं म्हटलं जातं. डॉक्टर देशमुख, आताच डॉक्टर साळुंखे यांनी सांगितलं की हा डायबिटीस कोणालाही होऊ शकतो. तर मग शेवटी हे मधुमेही अशी कुठली लक्षणं घेऊन येतात की जेणेकरून आपल्याला कळतं की यांच्या तपासण्या करून घ्याव्यात? हे पहा, अतिशय अशक्तपणा जेव्हा येतो व्यक्तीला किंवा ती व्यक्ती म्हणते की रात्रीच्या वेळेला मला वरच्यावर लघवी करायला उठावं लागतं किंवा अतिशय तहान लागते किंवा काही कारण नसताना वजन हळूहळू कमी होत चाललेलं आहे, किंवा लघवीच्या ठिकाणी खाज येणे किंवा तिथे इन्फेक्शन राहणे, त्याचबरोबर चालताना दम लागणे, अशक्तपणा वाटणे, तहान लागणे जास्त प्रमाणामध्ये, ट्युबरक्लोसिसची जी इन्सिडन्स आहे तो मधुमेह लोकांमध्ये जास्त राहतो. त्यांना पायांच्या चिखल्या होणे वरच्यावर, हे साधारणतः ठोकळ त्याचे सिम्पटम्स आहेत. बघा, एक लक्षात घेतलं पाहिजे की 30 ते 40% असे व्यक्ती आहेत की त्यांना काही त्रास न होता मधुमेह असू शकतो. आणि भारतासारख्या देशामध्ये जेव्हा मधुमेह इतका जास्त सगळीकडे दिसतो आपल्याला, तर प्रत्येक व्यक्तीचं वय 30-35च्या पुढीकडे गेलं तर दरवर्षी एकदा आपल्याकडे अनुवंशिकता असो नसो, आपल्याला त्रास होत असो नसो, त्या व्यक्तीने उपाशीपोटी आणि जेवणानंतरची साखर हे ती रक्ताची तपासून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जितक्या लवकर तुम्ही याचं डायग्नोसिस कराल तितक्या लवकर त्याची ट्रीटमेंट सुरू होते आणि जितक्या लवकर ट्रीटमेंट होईल तितके त्याचे कॉम्प्लिकेशन्स कमी होतील डायबिटीसचे. डॉक्टर जोशी, आता डॉक्टर देशमुखांनी सांगितलं तर कुठलंही लक्षण नसणं हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे. तर मग आता अशा वेळेला अशा कुठल्या तपासण्या आपण कराव्यात की काही लक्षणं घेऊन किंवा लक्षणं नसताना सुद्धा पेशंट आपल्याकडे आला तर त्याचं निदान कसं करायचं बरं? अशा प्रकारचा पेशंट जेव्हा आपल्याकडे येतो की तो आपल्याला काही तक्रारी घेऊन येतो तेव्हा त्याच्या आपण तपासण्या करणं अत्यंत आवश्यक आहे. पण ज्या लोकांना काहीही तक्रार नसते पण दुसऱ्या काही कारणासाठी तपासण्या करत असतात तेव्हा निश्चित साखर तपासणी ही करून घ्यावी. म्हणजे निदान आपल्याला त्यांना तक्रार नसताना पण सुद्धा डायबिटीस आहे का नाही कळू शकतं. पण ज्यांची लक्षणं आहेत त्यांचं रोग निदान करण्यासाठी महत्त्वाच्या 3 तपासण्या म्हणजे उपाशीपोटी साखर तपासणं आणि जेवल्यानंतर 2 तासांनी साखर तपासणं आणि HbA1c म्हणजे की 3 ते 4 महिन्याचं ॲव्हरेज ग्लुकोज किती आहे, साखरचं प्रमाण किती आहे हे बघणं. हे 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत रोग निदान करण्यासाठी. जर उपाशीपोटीची साखर 126च्या पुढे गेलेली असेल तर हे डायबिटीसचं लक्षण मानलं जातं. जर जेवल्यानंतरची साखर 200च्या पुढे जाते तेव्हा डायबिटीस आहे हे निश्चित सांगता येतं. आणि HbA1cचं प्रमाण जर 6.5 म्हणजे 6.5 एवढं असेल, त्याच्या पुढे गेलेलं असेल तर डायबिटीस आहे हे आपण निश्चितपणे सांगू शकतो. आणि ह्याच्याचबरोबर जेव्हा आपल्याकडे डायबिटीसचं निदान करायला पेशंट आला, आपण त्याचं निदान केलं त्याच वेळेला आपण त्याला त्याचं बाकी तपासणीमध्ये उंची, वजन, त्याचं BMI, त्याचं करेक्ट बरोबर वजन किती असलं पाहिजे, म्हणजे त्याला किती प्रमाणात वजन कमी करावं लागेल ह्यासाठी BMI पण त्याचं असेसमेंट हे करत असतो. आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण की रक्तवाहिन्या त्यांच्यात नीट राहाव्यात ह्यासाठी आपण डायबिटीससाठी कोलेस्ट्रॉल तपासणं, किडनीच्या चाचण्या करणं म्हणजे क्रिएटिनिन, ब्लड युरिया, GFR एस्टिमेशन हे सगळे आपण करत असतो. आणखीन डायबिटीसचे दुष्परिणाम डोळ्यावर झालेले आहेत का हे बघायला रेटिनोपॅथी आहे का नाही हे डोळ्याची तपासणी करून पाहता येतं. पायाची तक्रारी आहेत, गोळे येतात, मुंग्या येतात, अशा लोकांना निश्चितपणे आपल्याला न्यूरोपॅथी आहे का हे तपासायला नर्व कंडक्शन स्टडीज वगैरे आपण करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायबिटीसच्या रुग्णाला हृदयविकार व्हायची ही भीती फार असते, त्यामुळे प्राथमिक तपासणी त्यांचा ECG करणं, 2D एको करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, ही चर्चा आपल्याला अशी पुढे चालू ठेवायचीच आहे, पण आता वेळ आली आहे एका छोट्या विश्रांतीची, एका ब्रेकची. आणि ब्रेकनंतर आपण परत या विषयावरती चर्चा करायला परत भेटूच. The homes that you bring, the dreams that you share, pleasure you get when you know that we care. The faith that you place, the trust that we share, the joy in your heart when you know that we care. You before we, as USP, you before we, as USP. USV, your reliable healthcare partner. The homes that you bring, the dreams that you share, pleasure you get when you know that we care. The faith
reliable healthcare partner. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं परत स्वागत आणि आपण आता परत आपल्या चर्चेकडे वळूया. डॉक्टर साळुंके, निदान तर झालं ना, डायबिटीस नक्की आहे आणि मग लगेच आपल्या सगळ्यांच्या मनात येतं, पेशंटही म्हणतो की मग आटोक्यात आणा. पण हा आटोक्यात का आणायचा? तर त्याचे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून. तर या मधुमेहाचे दुष्परिणाम काय काय आहेत? तर मधुमेहाचं कॉम्प्लिकेशन ही कशामुळे होतात? रक्तात वाढलेली साखर जेव्हा जास्त होते तेव्हा रक्तवाहिन्यांच्या आतला एक थर जमा होतो आणि त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. आता रक्तवाहिन्या दोन प्रकारच्या आहेत. एक छोट्या रक्तवाहिन्यावर केशवाहिन्या किंवा मोठ्या रक्तवाहिन्या. जेव्हा केशवाहिन्या जेव्हा अडथळा निर्माण होतो त्यावेळी 3 अवयवांमध्ये त्याचा दुष्परिणाम दिसतो. सर्वप्रथम डोळा, ज्याला आपण रेटायनोपॅथी म्हणतो. तर रेटायनोपॅथी हे एक सर्वात महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन आहे, अंधत्व येण्याचं महत्त्वाचं कारण आहे आपल्या पॉप्युलेशनमध्ये आणि त्याची रेग्युलर तपासणी केल्यास ते लवकर कळू शकतं. दुसरा अवयव म्हणजे किडनी, मूत्रपिंड. मूत्रपिंडाच्या रक्तवाहिन्याचा बिघाड झाल्यामुळे रुग्णाला किडनी फेल्युअर होतं आणि पुढे डायलिसिसची गरज भासते. मला खेद होतो की डायलिसिस लागणाऱ्या रुग्णांमध्ये डायबिटीसचा सर्वप्रथम नंबर आहे आपल्या भारतामध्ये. तिसरा अवयव म्हणजे चेतासंस्था. चेतासंस्था जर याच्यामध्ये बिघडली गेली तर पायाला मुंग्या येणे, बधिरपणा येणे, स्पर्शज्ञान न होणे आणि याचं रूपांतर पायाच्या दुखण्यांमध्ये, गँग्रीनमध्ये, ॲम्प्युटेशनमध्ये होऊ शकतं. मोठ्या रक्तवाहिन्यांमध्ये जर दोष निर्माण झाला तर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता खूप असते. असं म्हणतात मधुमेही हा मधुमेहाने जात नाही तर हार्ट अटॅकने जातो. दुसरा अवयव आहे तो म्हणजे मेंदू. मेंदूला लागणाऱ्या रक्तवाहिन्या जेव्हा त्याच्यामध्ये बिघाड होतो तेव्हा पॅरालिसिस किंवा स्ट्रोक जो आपण खूप कॉमनली बघतो. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा, काही लोकांमध्ये लैंगिक कमतरता येते, त्याला ED म्हणतो आम्ही, इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणतो. ते सुद्धा गोष्टी या मधुमेहामध्ये होऊ शकतो. काही लोकांमध्ये मधुमेहांमध्ये त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे काही विशिष्ट इन्फेक्शन्स होतात, ज्यामध्ये ट्युबरक्युलोसिस असेल, एनी ॲप्सेसिस असतील आणि याच्यामध्ये त्यांना जीवाला धोका होऊ शकतो. या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या, त्या कॉम्प्लिकेशन्स पाहिली, क्रॉनिक पाहिली. पण त्याच्या व्यतिरिक्त अचानक साखर कमी होणे म्हणा, अचानक साखर वाढली म्हणला आणि तो अचानक होणारे पण असे काही कॉम्प्लिकेशन दिसू शकतात. हो, म्हणजे साखर वाढली तरी बेशुद्धावस्था येते आणि ट्रीटमेंट चालू असताना जर पेशंटकडनं काही दुर्लक्ष झालं आणि साखर जर खूप टोकाला कमी झाली तर तेही काही शरीराला काही चांगलं नाही. अगदी बरोबर. तर मग ही रक्तातली साखर ही कमी का बरं होते, त्याची लक्षणं का असतात आणि त्याच्याबद्दल आपण एवढ्या आपल्या सगळ्या मधुमेहींना का बरं परत परत सांगायची वेळ येते की हायपोग्लायसेमिया होऊ देऊ नका? डॉक्टर देशमुख, आपलं म्हणणं बरोबर आहे की जेव्हा ब्लड शुगर कमी होते त्याला हायपोग्लायसेमिया म्हणतात आणि साधारणतः 70 किंवा 60 मिलीग्रॅमच्या खाली जेव्हा ब्लड शुगर जाते त्यावेळेला पेशंटना डोळ्यासमोर अंधारी येणे, छातीत धडधड करणे, खूप घाम येणे, कपडे ओले होणे, कन्फ्युजन वाटणे, लोकांना कळत नाही आपण कुठे आहोत, आपलं नाव काय, आपण कोणाशी बोलतो आहोत, हे सगळं डिसओरिएंटेशन होतं बघा. याला म्हणतात हायपोग्लायसेमिया. तर योग्य त्या व्यक्तीला त्याच्या वयानुसार औषध देणे आवश्यक आहे. एक, नंतर ते औषध घेताना बरोबर त्याची साथ जेवणाबरोबर राहिली पाहिजे. नंतर त्याचबरोबर योग्य ते डोसेस दिले पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. मला एक सांगावं असं वाटतं आपल्याला, प्रत्येक व्यक्तीबरोबर ज्याला मधुमेह त्याच्यासाठी ग्लुकोमीटर असणं आवश्यक आहे. आणि ग्लुकोमीटर जेव्हा राहील तेव्हा त्याला बरोबर कळतं किंवा माझी शुगर वाढलेली आहे का कमी आहे. कारण काही लक्षणं अशा असतात की ते शुगर वाढली काय किंवा कमी काय सारखेच दिसतात. मग साखर कमी होत असेल तर काय करावं पेशंटने? आता त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एक तर त्या व्यक्तीला आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांना माहीत असलं पाहिजे की ब्लड शुगर कमी होऊ शकते. त्याच्यासाठी त्या व्यक्तीने आपल्याजवळ खिशामध्ये नेहमी पेपरमिंटच्या गोळ्या किंवा काही साखरेची पुरचुंडी अशी ठेवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जेव्हा ती व्यक्ती फिरायला जाते किंवा बाहेर असते त्याच्याकडे त्याचं एक आयडेंटिफिकेशन लेबल पाहिजे, त्याचं नाव आणि त्याला डायबिटीस आहे याची एक माहिती असली पाहिजे. अशा वेळेला जेव्हा त्याचे हातपाय थरथर करतात किंवा घाम येतो किंवा त्याला कन्फ्युजन असं वाटायला लागतं, ते ताबडतोब साखर खाल्ली पाहिजे किंवा पेपरमिंटच्या गोळ्या खाल्ल्या पाहिजे किंवा मिठाई खाल्ली पाहिजे. त्याच्याने त्याचा त्रास बराच कमी होतं. पुष्कळदा काय होतं की तो त्या खाण्याच्या पलीकडे राहतो, तो कोमामध्ये जातो त्या हायपोग्लायसेमियामुळे. त्यावेळेला त्या व्यक्तीला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये देऊन त्याचं ब्लड शुगर करून त्याला इंट्राव्हेनसली ग्लुकोज देणं आवश्यक आहे. डॉक्टर जोशी, आता आम्ही तुमच्याकडे वळतो की आम्हाला एक अगदी थोडक्यात प्लॅन सांगू शकाल का की उपचार पद्धती ही कशी असते या डायबिटीसमध्ये? हा जो उपचाराचा गाडा आहे ह्या 3 चाकावर चालतो. त्यातलं एक चाक म्हणजे नियमित व्यायाम, नियमित चालणं, योगा, ध्यानधारणा, मेडिटेशन, प्राणायाम, आणखीन नियमित जीवनशैली की योग्य वेळी झोपणं, योग्य वेळी खाणं आणि त्याला लाईफस्टाईल
हे खूप डिसिप्लिन महत्त्वाचं आहे. लाईफस्टाईल असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हा झाला एक चाक. दुसरं चाक महत्त्वाचं आहे ते म्हणजे आहार. आणि तिसरं चाक आहे हे आहे औषधं. औषधामध्ये इन्सुलिन एक औषध आहे आणि गोळ्या. टाईप 1 डायबिटीज जो आहे हा फक्त इन्सुलिननीच ट्रीटमेंट करता येते आणि त्यांना आयुष्यभर इन्सुलिन हे घ्यावं लागतं आणि त्यांना गोळ्यांचा उपयोग होत नसतो. आपण टाईप 2 डायबिटीसमध्ये मात्र निश्चित आपण गोळ्या देऊ शकतो आणि पेशंटला गोळ्या देऊन त्यांच्या आहार आणि व्यायाम हे बरोबर चालू ठेवून गोळ्या घेऊन त्याला चांगला नियंत्रणामध्ये आणू शकतो. आणखीन की आता शर्कराचं प्रमाण हे आपल्या टार्गेटमध्ये आलं पाहिजे. टार्गेट म्हणजे काय की ज्याचा नवीन डायबिटीस आहे त्याचं HbA1c आपण 6.5च्या खाली ठेवावं, म्हणजे त्याच्यावरती बाकीचे त्याचे अवयवांवर दुष्परिणाम दुष्परिणाम हे होणार होत नाहीत. नाहीत. हो. पण ज्याला पहिल्यापासून 16-17 वर्ष डायबिटीस आहे, एक अटॅक येऊन गेलेला आहे, थोडा ब्रेनचा त्रास आहे, असे जे जुने डायबिटीस लोक असतात त्यात थोडी शिथिलता असते की त्यांची HbA1c आपण साधारणपणे 6.5 ते 7च्या दरम्यानमध्ये ठेवू शकतो किंवा 7च्या आसपास ठेवायची. आणि अतिवृद्ध लोक असतील, 80 वगैरे त्यांचं वय आहे, त्यांना अजून शिथिलपणा म्हणजे 7.2 पर्यंत आपण HbA1c त्यांचं आपण हे ठेवू शकतो. आणखीन ज्या गर्भवती काही महिलांना डायबिटीस आहे आणि त्या गर्भधारणाची प्रक्रिया त्यांची होत असते, त्याच्या आधी HbA1c उत्तम कंट्रोल करणं की त्याला आपण 6.2च्या खाली चांगला आणला तर होणाऱ्या अर्भकावरती काही दुष्परिणाम होत नाहीत. आता गोळ्यांमध्ये जर म्हणलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या आहेत. त्याच्यात आपल्याला तो गोळ्यांचा परिणाम कधी कधी कंट्रोल नाही झाला तर डोस वाढवत राहावा लागतो. आता आहार खूप महत्त्वाचा आहे आपण म्हणतो. उदाहरणार्थ आपण नेहमी बघतो की डायबिटीज झाला की पेशंट पहिल्या दिवशी आपल्याला बोलतो की मी भात बंद केला, बटाटा बंद केलं, रताळी बंद केली, आता आंबा, चिक्कू, द्राक्ष काही खात नाही आणि चहातली साखर बंद केली. पण मित्रांनो, हे एवढ्यावरती थांबत नाही. हे एवढंच नुसतं करून कोणाचाही डायबिटीस आटोक्यात येत नाही. तर आहाराचं पथ्य काय आहे हे जर आपल्याला अगदी थोडक्यात सांगायचं असेल तर आपल्या शरीराला रोज जेवढी ऊर्जा आवश्यक असते की जी ऊर्जा आपण कॅलरीजमध्ये मोजतो, तर समजा ज्या पेशंटचं वजन 60 ते 65 किलो असायला पाहिजे आणि तो बैठं काम करणारा असेल तर त्याला साधारणतः 1600 ते 1800 कॅलरीज रोज 24 तासामध्ये आवश्यक आहेत उत्तम हेल्दी राहण्याकरता. तर मग मधुमेहाचं पथ्य काय मित्रांनो, नीट समजून घ्या की आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण जे जे काही खातो त्या सगळ्याची आपली बेरीज ही 1600 ते 1800 कॅलरीज असली पाहिजे. हा आहार पथ्याचा पहिला नियम. दुसरा अत्यंत महत्त्वाचा नियम की या 1800 कॅलरीज कधीही 2च वेळेला 900 अशी दोनदाच घ्यायच्या नाही आहेत. कारण का 900 कॅलरीज घेऊन जर साखर वाढली आणि मग जर आपल्याला डोस जास्त द्यावा लागला आणि पुढे जर 10-12 तास तो काही खाऊ शकला नाही तर त्याला हायपोग्लायसेमिया होण्याची शक्यता असते. त्यामुळे या 1600-1800 कॅलरीज 4 समान विभागण्यात आपल्याला त्या पेशंटला सांगणं हे खूप आवश्यक आहे. डॉक्टर देशमुख, आमच्या मनात एक प्रश्न येतो की शेवटी औषधं महत्त्वाचीच आहेत, तर आम्हाला अगदी थोडक्यात की या मधुमेहामध्ये साधारणतः औषधोपचार कसा केला जातो आणि कुठली औषधं आहेत? सुरुवातीला बघा, जेव्हा मधुमेह पहिल्यांदा डायग्नोज केला जातो, तुमच्या लक्षात आलं असेल की फक्त अर्ध्या गोळी किंवा एका गोळीने काम चालून जातं. जसा जसा मधुमेह पुढे जातो, 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, तर अर्ध्याची एक गोळी, एकची 2 गोळ्या, 3 गोळ्या, 4 गोळ्या, 6 गोळ्या येतात. त्याची आजकाल कॉम्बिनेशन मिळायला लागले, त्यामुळे गोळ्यांची संख्या कमी होते. एक वेळ अशी येते की 8 ते 10 वर्षाच्या पलीकडे टाईप 2 मधुमेह गेला तर त्या व्यक्तीला इन्सुलिनची सुद्धा गरज वाटते. त्यामुळे प्रत्येक डायबिटिक पेशंटने हे लक्षात ठेवलं पाहिजे की मला केव्हा ना केव्हा तरी इन्सुलिन घ्यावं लागेल जेव्हा माझं डायबिटीस 10 वर्षाच्या पलीकडे जाईल. इन्सुलिन घेणं म्हणजे डायबिटीस खूप खराब झाला किंवा खूप कॉम्प्लिकेशन झाले असं कधीही मानू नये. इन्सुलिन हा आपला मित्र आहे आणि या इन्सुलिनमुळे डायबिटीस रिलेटेड जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते कमीत कमी होतात. ही दुसरी झाली. काही औषधं आहेत ते एल्डरली पेशंट जे असतात, म्हणजे ज्यांचं वय 65-70च्या पलीकडे असेल तिथे जनरली देत नाहीत. सल्फ्युरिन युरियाज ज्याने ब्लड शुगर एकदम पटकन कमी होते. बघा, हे फार लक्षात ठेवण्याचं. हायपोग्लायसेमिया काही लोकांना जेव्हा खूप मोठे इन्फेक्शन जातात किंवा गर्भावस्था असते तिथे आपल्याला इन्सुलिन घ्यावंच लागतं. बघा, तर त्यामुळे हे जे औषधं आहेत त्याची जी एक प्रणाली आहे ते प्रत्येक व्यक्तीला डिफरंट पेशंट्सना डिफरंट टाईप्स ऑफ मेडिसिन्स असतात. बघा, तेव्हा एका व्यक्तीची 200 शुगर असेल आणि दुसऱ्या व्यक्तीची पण 200 शुगर असेल, दोघांची औषध प्रणाली वेगवेगळी असू शकते. हे गृहीत धरणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या डॉक्टरांकडनं या औषधांमुळे काय साईड इफेक्ट्स होऊ शकतात, ते औषधं जेवणाच्या आधी घ्यायचे का नंतर घ्यायचे हे समजून घेणे प्रत्येक व्यक्तीला फारच आवश्यक आहे. मी तुम्हाला तिघांनाही विचारतो की आमच्या प्रत्येक पेशंटची, आपल्या सगळ्यांच्या प्रत्येक पेशंटची इच्छा असते की आता डायबिटीस आटोक्यात आला आहे
तर हा घालवून टाका ना, कशाला आयुष्यभर तर सांभाळायला लावताय. तर हा मधुमेह असा जाऊ शकतो. जर रक्तातली साखर वाढली म्हणजे डायबिटीस होतो किंवा मधुमेह होतो, ती कंट्रोल ठेवणं, मग ते औषध असेल, व्यायाम असेल, औषध जाणं म्हणजे डायबिटीस बरा झाला असं असेल तर ते चुकीचं तर आहे. तो आटोक्यात आहे, हेच बरं होण्यातलं एक खूप महत्त्वाचं आहे. शरीरातले काही काही जे आजार आहेत जसं ट्युबरक्लोसिस आहे, मलेरिया आहे, टायफॉईड आहे, हे आपण क्युअर करू शकतो. पण काही काही अशी औषधं अस्थमा, आर्थरायटिस, डायबिटीस हे आपण क्युअर करू शकत नाही. तरीसुद्धा मधुमेह किंवा डायबिटीस पहिल्या 2-3 वर्षामध्ये जर आपण सगळे त्याचे नियम पाळले, आपण एक्सरसाइज केले, आपलं वजन कमी केलं, आपण आहार जर मानला, बरोबर केला, आपलं मेंटल स्ट्रेस कमी केला, तर तो बरा होण्याची शक्यता आहे. डॉक्टर जोशी, मधुमेह टाळता येईल नातेवाईकांच्या मध्ये मधुमेहींच्या? हां, तेच मी सांगतो की जेव्हा आपण पेशंटला बोलवतो तेव्हा घरच्या लोकांनाही बोलवावं की मुलं अशी जाडजूड ओव्हरवेट असेल तर त्यांना पुढे होऊ नये म्हणून सल्ला द्यायला पाहिजे. आणखीन काही काही अतिउत्साही लोक असतात की ते खरोखर वजन कमी करतात. 10 ते 15 किलो वजन कमवणारे पेशंट आहेत आणि त्यांच्या गोळ्या बंद होतात. ह्याचा अर्थ डायबिटीस गेला असं मी म्हणत नाही, फक्त सी बंद झालं. ए आणि बी, व्यायाम आणि आहार हे मात्र आणि जीवनशैली हे तसंच त्या प्रमाणात चालू ठेवावं लागतं. मित्रांनो, एका नक्कीच निष्कर्षाला पोचलो आहोत की औषधं ज्या त्या वेळेला जी लागतात ती तर घ्यायचीच असतात, पण या मधुमेह आटोक्यात ठेवण्यामध्ये आपली जीवनशैली खूप अत्यंत महत्त्वाची आहे. डॉक्टर साळुंके, डॉक्टर देशमुख, डॉक्टर जोशी, हा एक मधुमेहाचा अवघड विषय सोपा करून देण्याकरता आज आपण सगळे इथे आलात, त्याच्याबद्दल आपले आभार. The homes that you bring, the dreams that you share, pleasure you get when you know that we care. The faith that you place, the trust that we share, the joy in your heart when you know that we care. You before we, as USP. You before we, as USP. USV, your reliable healthcare partner.